फोंडामधली सर्व मंदिरं पाहून झाल्यावर घाई गडबड करून मी आता तांबडी सुर्ल्याच्या इथे पोहोचलोय, कारण 5:30 वाजता मंदिर बंद होतं। हे पार्किंग आहे, इथून आपल्याला पुढे चालत जायचं आहे। गाडी मी माझी इथे लावली आहे आणि महावीर वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमधून प्रवेश करावा लागतो। वाटेत पूर्ण जंगल लागलं होतं आपल्याला, पण तेवढा वेळ नव्हता की शूट करण्यासाठी। एंटर करताच आपल्याला एक ओढा दिसतो। पावसात हा ओढा दुथडी भरून वाहत असतो। 5:20 झालेत, त्यामुळे आपल्याला पोहोचायचं आहे, कारण 5:30 वाजता मंदिर बंद करतात। ज्यासाठी गडबड केली होती तेच झालं। गेटला लागला एक कुलूप। तरी मी थोडंसं आजूबाजूला पाहतो कुठून आपल्याला शूट करता येत असेल। जेवढं मी करू शकतो तेवढा मी प्रयत्न करेन। भिंत पण मोठी आहे। अजून एक गेट जवळ आलो खरं, पण इथे पण लॉक लागलेलं आहे। आता कायच करू शकतो आपण, अजून कुठे घुसण्यास वाव पण नाहीये। बॅड लक, काही चान्स नाहीये, काही स्कोप पण नाहीये शूट करण्यासाठी। ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात झालं होतं असं की मी लास्ट 2 नाईट्स मी शिरोडा आपला रवळनाथ मंदिर आहे त्या मंदिर कमिटीचे जे रूम्स असतात तिथे स्टे केला होता। आणि आता 9 तारखेला अमावस्या आहे, त्यामुळे अमावस्येला जे शिरोडामधलं जे कामाक्षीचं टेम्पल आहे तिथे एकदम जाम गर्दी असते, भरपूर लोक येतात, म्हणजे अशी जत्रा लागलेली असते। त्यामुळे त्यावेळी त्या काही 3-4 दिवसात रूम नाही भेटत, ऑलरेडी ते बुक झालेले असतात। आणि सेम मग ते रवळनाथ असू दे की शिवनाथ, जे जवळचे मंदिर आहेत त्यांचे पण रूम बुक झालेले असतात। त्यामुळे तिथे मला रूम नाही भेटली। तर आज ही मी जे फोंडामधली काही मंदिर फिरत असताना एक सुरुवातीला 2-3 मंदिरात विचारलं, तर तिथंही नाही मिळालं मला। त्यामुळे मग ॲक्च्युली मी टेंट वगैरे आणलेलं आहे, पण असा गोव्यात असा कुठे स्कोप पण नाही आहे की टेंट लावून मी राहू शकेन। त्यामुळे मग ऑनलाईन सर्च केलं आणि मडगावच्या जवळ हॉस्टेलमध्ये एक बंक बेड जे असतात ते बुक केलं। पण आता बघू, इथे एक मला माहिती आहे की इथे एक होमस्टे आहे। गुगलवर मी सर्च केलं होतं त्यावेळी मला ते दिसत होतं। आता तिथे आपण चौकशी करू, जर भेटत असेल बजेटमध्ये तर आपण ट्राय करू शकतो। तांबडी सुर्ल्याच्या इथे आपल्या मंदिराचं दर्शन तरी नाही झालं, पण गुगलवर सर्च करता करता मला एक होमस्टे दिसला होता इथे, आणि त्या होमस्टे जवळ मी येऊन पोहोचलोय। हे असं गाव आहे आणि हे ते अगदी आता इथे पत्रे दिसतात, पण वरून कौलारू घर आहे। बाहेरून मी दाखवेनच। आता अंधार झाला आहे, त्यामुळे लो लाईटमध्ये जसं पॉसिबल आहे मला तसं दाखवायचा प्रयत्न करेन। आता जसं ऑफ सीझन आहे त्यामुळे गेस्ट कोणी नाही आहे तिथे, आणि त्यामुळे तुम्हाला थोडीशी रूम अस्तव्यस्त दिसू शकेल, पण गेस्ट असतील त्यावेळी ते व्यवस्थित मेंटेन करतात या रूमला। ही एक रूम झाली, त्यानंतर उजव्या बाजूला रूम आहे, आणि अगदी कोकणी पद्धतीनेच या घराची बांधणी आहे। हा वरांडा आहे पूर्ण। इथून परत आत आल्यावर आपल्याला ही रूम पाहता येते। अगदी पाहे कौलाईत वरती, आणि जमीन अगदी टाईल्स नाही आहेत बरं का, जमीन शेणाने सारवलेली जमीन आहे। फक्त जो बाहेरचा वरांडा आहे तिथे कावा घातलेला आहे, नाही तर जिथे खोली आहेत तिथे ती जमीन शेणाने सारवलेली आहे। त्यामुळे अगदी गावातला फील येणार आहे तुम्हाला। तर इथून आपण आत येऊ, इथे किचन आहे, इथे परत असा बाहेरचा हा स्पेस। आत आल्यावर इथे हा डायनिंग हॉल आहे, इथे जेवण वाढलं जातं। हा लॉकर पाहू शकतात, इथे काही बुक कलेक्शन आहेत। पेंटिंग्स वगैरे भिंतींवर थोडासा, कारण हे जे गाव आहे ते जंगलात आहे, शेवटचं गाव आहे। इथे रोड डेड एंड आहे रोडचा। हे किचन आहे,
जसं मी म्हटलं होतं, जे गाव आहे तांबडीसुर्लापासून अलीकडे एक 5 किलोमीटरवर या डिस्टन्सवर हे लोकेशन आहे. गावाचं नाव तरडे आहे आणि जो रस्ता आहे तो इथपर्यंत तो शेवटचा रस्ता आहे, म्हणजे इथे डेड एंड होतो त्याचा. आणि त्यामुळे म्हणू शकता की एकदम रिमोट एरियामध्ये हा गाव आहे. जवळपास ओढाही आहे, ओढ्यात अजूनही पाणी आहे. कदाचित अजून 1 महिनाभर ते पाणी राहणार आहे. पावसाच्या दिवसात किंवा जानेवारीपर्यंत ओढ्याला चांगलं पाणी असतं, त्यामुळे गावातली मजा इथे घेता येऊ शकते. छोटंसं गाव आहे अगदी, आणि गावाच्या आजूबाजूला पूर्ण थोडासा उजेड कमी आहे आणि पूर्ण सह्याद्रीची रांग आहे आणि पूर्ण घनदाट जंगल आहे. कारण महावीर वाईल्ड लाईफ सँक्च्युरीच्या आतमध्ये हा गाव आहे. आतला भाग पण दाखवतो. फाट या वाटेनं तो. ओके, चला मागे एक रूम आहे, ते पण रूम पाहून घेऊ आपण. आणि इथे आपल्याला या सायकल्स पण दिसत आहेत, म्हणजे या इथे गावात तुम्ही इथल्या रस्त्यांवर सायकलिंगचा आनंद घेऊ शकता. काजूची बाग आहेत आणि झाडं बघा किती उंच उंच झाड आहेत. मागे पण ही रूम आहे. अगदी याला पण अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. आणि सर्वात स्पेशल पॉईंट काय आहे माहिती आहे इथला, की इथे नेटवर्क नाही आहेत. त्यामुळे दुनियादारीपासून तुम्हाला दूर जायचं असेल ना कुठे, तर इथे या. इथे नेटवर्क नाही आहेत, फक्त BSNLचं नेटवर्क आहे. अजून एक टेंट आहे इथे, तो टेंट कंचनवेच आहे. अच्छा, आपण अजून त्यांच्याकडे एक टेंट पण आहे, तो टेंट पण पाहून घेऊ. तर मी म्हणत होतो की इथे नेटवर्क फक्त BSNLचं येतं आणि तेही छोट्या मोबाईलला येतं. त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे की मोबाईलपासून आपल्याला थोडासा ब्रेक घ्यायचा असेल तर इथे या. हा टेंट पण आहे असा यांच्याकडे. टेंटान कितले लोक राहतात? 4 मेन टेंट आहे. जर कॅम्पिंगची मजा घ्यायची असेल तर तेही इथे होऊ शकतं. क्वेचवाचा टेंट आहे, फार मोठा टेंट आहे आणि त्याला परत इथे या साईडला पण कंपार्टमेंट आहेत. आणि प्रॉपर बेडिंग आहे बरं का. अंधार आहे आता त्यामुळे माहिती नाही कॅमेरा दिसेल की नाही, पण प्रॉपर बेडिंग आहे. रूमला कितले 2 रूमात टॉयलेट, अटॅच टॉयलेट वॉशरूम असा नाही? 2 रूमात. ओके, तर 2 रूम आहे त्यांच्याकडे जिथे अटॅच टॉयलेट वॉशरूम आहे. नाहीतर घराच्या बाहेरच आहे, अगदी घर आहे आणि घराच्या बाहेरच एक कॉमन बाथरूम आणि टॉयलेट आहे. त्यामुळे अगदी जंगलात यायचं आहे, वाईल्ड लाईफ असं काहीतरी वेगळा अनुभव घ्यायचा असेल ना, तर मी म्हटलं की माझा कोकण दौरा विशेष आहे. कारण मी ते नाही दाखवणार जे सर्व लोक दाखवतात. मी अशी होमस्टे आणि अशी ठिकाणं दाखवणार आहेत जे युनिक आहेत, दुर्मिळ आहेत. आणि त्यातलंच हे कौलारू कोकणी घर. आणि त्यामुळेच हा व्हिडिओ ॲक्च्युली माझं तांबडीसुर्लामध्ये आलो. मंदिर तरी आपल्याला व्हिजिट करता नाही आलं, पण ठीक आहे, म्हणजे हा होमस्टे मला एक्सप्लोर करता आला. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला जर गोव्यात यायचं असेल, अशी ठिकाणं एक्सप्लोर करायची असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंटमध्ये तुम्ही तुमचा नंबर शेअर करा. मी नक्कीच तुम्हाला कॉल करेन.